राम राम शेतकरी बांधवांनो, काय चाललंय आपलं आज? तर मित्रांनो, आपण इथे गेलो होतो. तर यांचे चाऱ्याचं नियोजन बघितलं, ते आपल्याला नाही पटलं बघा मित्रांनो. तुम्ही बघत असताना सगळं खाली टाकले. खाली टाकून काय होते माहिती आहे का? त्याला शेण वगैरे लागते, मग चाऱ्याचं वायाला जाते. असली भानगड होती मित्रांनो. आपण काय केलं पाहिजे माहिती आहे का? गव्हाणे आणल्या पाहिजे. तरी एक गव्हाण कितीला भेटते? अंदाजे नाही म्हणलं तरी 2,500-3,000. जशी घ्यावा तशी, म्हणजे क्वालिटीनुसार बी लोखंड वापरतात, काहींना टिपाड, तशी क्वालिटी अशा गावाने असतात. तर तुम्ही बघितलं यांनी काय केलं, आणलंय तसं सगळं पुढं टाकून दिलं. मग ह्याने काय झालं, शेळ्यांनी कमी खाल्लं, काहीला पाला तसाच राहिला, काही खाली पाडला. तर ही चूक नाही झाली पाहिजे आपल्याकडून. आपण शेळी पालन करणारे, तर त्यांना व्यवस्थित गावानेच पाहिजेत. गावाने असल्यावर कसं, गावाने टाकलं की त्याच्यावर परत मुतत नाही, त्या लेंड्या पडत नाही. मग शेण पडलं त्याच्यावर, मग खायला कसं खात नाहीत शेळ्या. मग कुठं एखादं त्याच्यात आळी गेली, परत ती पोटात जाणार, पोटफुगे होणार, असे अनेक प्रकारचे आजार वाढतात. मग हे आपल्याला तेव्हा लक्षात येत नाही. जेव्हा आजारी पडेल ना, तेव्हा मग आपल्या लक्षात येतं की आईला ही आपल्याकडून चुकलं. तर मित्रांनो, प्रत्येक गोष्ट लक्षात घ्या आणि काम व्यवस्थित करा. म्हणजे कसं होईल, तुम्ही जर शेळ्यांना गव्हाणे आणल्या तर गव्हाणे टाकून तुम्हाला चारा जास्त नाही लागणार. आणि शेळ्यांची जीवन आहे, आपल्याला जशी स्वच्छता आहे तशी त्यांना ती सुद्धा चांगली राहील. कशी वाटते ते